हाय हॅलो वेलकम बॅक. माझं नाव आहे पूजा आणि मला माहिती आहे मी खूप टायमानंतर व्लॉग टाकत आहे. 5 महिना तर हो गया आहे ना. आता मी शॉर्ट्सवरती व्हिडिओज तर टाकतच होती, पण मला खूप जण बोलत होते की ॲटलिस्ट भाई BTS तो डाल दे. आता मंडे तो चला गया आहे, तर ही मी वीकली व्लॉग म्हणूनच टाकत आहे. आज आहे ट्यूसडे आणि मी आता माझ्या एअर फ्रायरमध्ये बनवत आहे चॉको चिप कुकी. चिप तर नहीं है, मतलब चॉकलेट डाल के मैंने वो कुकी बना डाला है. आणि ही रेसिपी ना मैंने लिटरली ChatGPT से ऐसे उठा के डाल दिया है. आता मला माहित नाही ये हिट भी हो सकता है फ्लॉप भी हो सकता है. बघू आता कसं काय. सगळ्यात पहिले मला हा पसारा साफ करायचा है जो कुकी का हो गया. मी तुम्हाला दाखवते. म्हणजे बनाने जाती हूँ मैं इतना सा आणि पसारा होतो इतना. साफ करा आता माझ्या बरोबर पटकन. आणि हा आहे कुकीचा पसारा जो अभी साफ करना पड़ेगा यार. आणि बरं आहे की मम्मा नाहीये, कारण का मम्मा असते ना तर ती खूप चिडचिड करते की काय हा किचन मध्ये पसारा बनवते, हे काय असं घाण बनवते, खातर नाही कोण असं बोलते यार मला मम्मा. पण ठीक है यार, कुकी मेरे को पसंद है और ये मैं खा भी लूंगी. तर साफसफाई करूया पटकन. मला साफसफाई बिलकुल नाही आवडत. मला ना घाम बिलकुल नाही आवडत. एकदम पूरी स्नान करके मैं आ गई हूँ आणि परत ते पसीना आ गया है भाई. सगळ्यात पहिले केस बांधते. नाही होत मला घाममध्ये. घुमीला चालला. कुठे चालला फिरायला पावसात? कुठे चालला? 15 मिनिटं लागले हे कुकी बनायला. मग चॉकलेटी बटरी आणि कडक जसं मला आवडतं तसं. ही रेसिपी हिट आहे. ChatGPT जिंदाबाद हो गया. काय आला चिडलायस? ये सूर्या मी येऊ तिथे थांब मी आली. आणि हा आहे सुरू. तुम्ही बघितलंच असेल लहानपणी किती छोटू होता तो. म्हणजे जेव्हा मी व्लॉगमध्ये दाखवलं होतं तेव्हा तो 2 मंथचा असेलच. 2 पण नाही रे, 3 मंथ्स. आणि आता 5 महिन्याचा घोडा झाला आहे. ओ गाईस येस, तुम्हाला माहिती आहे मध्ये सूर्या खूप आजारी झाला होता. एक मेजर अपडेट देत आहे. मतलब वो बात हो तो गई है, पण हे कोणालाच नाही माहीत होतं. फक्त ऐसे क्लोज्ड वन्स को ही पता था की हा खूप आजारी झाला होता मध्ये. म्हणजे लास्ट वीकमध्ये फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे ट्यूजडे वेनसडे एवढ्या दिवस तो खूप म्हणजे एकदम सिरियस झाला होता. आणि आम्हालाच नाही कळालं. सगळ्यात पहिले तो असा आजारी पडला नॉर्मल. मला वाटलं की क्लायमेट चेंज आहे तो बिमार पड गया. ते कारण का पाऊस ऊन होत होतं. तर आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो. इंजेक्शन दिलं. ते 3 दिवसाचं ते कोर्स असतं ते सगळं आम्ही त्याला दिलं. आणि अचानक उसने खाना छोड़ दिया. मग त्याला सलाईनवरती ठेवलं. आणि एकदा मी सलाईनला त्याला घेऊन गेले तर त्याला गॅस्ट्रो झाला. आणि आम्हाला काय माहीत नाही की बिग ब्रीड्सला कसं सांभाळता वगैरे, कारण का शिजू आहे. टचवूड लिओला असं लहानपणी की काहीच असं इश्यू नाही झालं होतं ते गॅस्ट्रोचं. आणि बिग ब्रीड्सला खूप होतं. मी ते थोडंसं व्लॉग पण केलं, कारण का माझ्याकडे ती हिंमतच नव्हती की असं कॅमेरा उठा के दिखाओ. कारण का लिटरली आम्ही असे दिवस रात्र असे रडत होतो की काय ह्याला झालं आहे. म्हणजे हे एकदम हसमुख ब्रीड आहे, एकदम ॲक्टिव्ह ब्रीड आहे. और म्हणजे ते सोडून देताना ते खायचं प्यायचं तर एकदम असं पुरा दिल को बुरा लगता है यार. आता तुम्हाला वाटत असेल की ही काय अशी बोलते, पण तेव्हा बापरे आमची एकदम फाटली होती की हे असं काय झालं त्याला. पण आता टचवूड नो नजर थोतू सुरू एकदम बरा आहे. कारण का छोटू आहे ना तो, ह्यांना गॅस्ट्रोचे खूप इश्यूज होता यार. मग त्याला मी डायपर घालूनच ठेवत होतो. म्हणजे ते बघायला पण एकदम सॅड वाटत होतं. पण काय आता. आणि आता काय मस्ती करतोय तो डुक्कर. आता फ्रेश टकाटक एकदम झाली आहे. चेंज भी कर लिया कारण का बहुत पसीना हो गया था रे. आता पटकन दिवा अगरबत्ती करून घेते, मग खाली जाते, माऊला भेटून येते आणि मग नंतर काहीतरी खाते यार. जाम भूक लागली आहे क्योंकि कुकीज से तो पेट नहीं भर गया यार मेरा, कुछ तो चाहिए ऐसे. उपसी ये है अगला दिन. म्हणजे थर्सडे वेनसडेला काल अख्खा दिवस मला माहीत नाही अचानक मी आजारी पडली. आणि ट्यूसडेलाच ना रात्री मला एकदम असं सोर थ्रोट सारखं झालं होतं. म्हणून मी ते झोपताना एक सिरप पण घेतलं होतं. आणि सकाळी जशी मी उठली एकदम कुरकुरवाली थंडी. मग मला काय खायला नाही होत होतं, तरी पण मी असं थोडं खात गेली. मग डॉक्टरनी मला तो 1 दिवसाचा डोस दिला होता.
ते खाऊन मला आज बरं वाटतंय. आणि काल वेडनेसडे असून ब्रो मी काल एवढा विचार केला होता ना, म्हणजे मी रात को सोने से पहले ही मैं सोच लेती हूँ की आता सकाळी उठल्या ना मी आता हे सगळं खाणार आहे. आणि वेडनेसडे म्हणजे जेव्हा पण नॉनव्हेजवाला दिन असतं ना, मी आधीच माझ्या डोक्यामध्ये सगळं प्रिपेअर करून ठेवते की आज मी हे खाणार आहे, हे असं माझं लंच फुल डिनर असं मेन्यू असणार आहे. पण मैंने कल पूरा दिन हेल्दी खाना खाया है, म्हणजे एकदम असं स्टीमवालं इडली, उत्तपम, औषध जे मला बिलकुल नाही आवडत. तर फाईन, आज मला बरं वाटतंय, पर कल बहुत मेरे को एकदम वैसे हो रहा था रे. आणि हे पावसामुळे ना काय कळतच नाही कैसे अचानक बीमार पडते. आता पण मला असं सोर थ्रोट सारखं आहे, म्हणजे एकदम असं मी अशी करते ना तर ते उधर मेरे को ऐसे हर्ट हो रहा है. तर मला इरिटेट पण होत आहे, कारण का मला थंड पाणी प्यायची ना खूप सवय आहे. तर आणि मला ते साधं पाणी पिणे लग रहा है, ते मला बिलकुल नाही आवडत माहिती आहे. ऐसे ऐसे मेरा रहता है. मग आता आज का दिन खत्म होने ही आ रहा है, 7 वाजायला आले. आणि मी सकाळपासून 2 पेड कॅम्पेन माझं शूट करून माझं झालंय. आणि आता मी कॅफेमध्ये चालले, म्हणजे थोडंसं मेरे को बेटर तो लगेगा. आणि तो एक असा कॅफे ना, म्हणजे इथेच आहे डोंबिवलीमध्ये, म्हणजे असा कॅफे ना जिसके आजूबाजू में ना बाइक्स आणि तुम्ही बाइक्सला बघून असं खात आहे, असं योम 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 पटकन जाऊया. यार हे बाल पण किती चिपचिप वाटत आहे. एक मला केस धुवायचे पण बरं पण नाही वाटत आहे, अजून आजारी मी पडेल म्हणून स्किप करते, उद्या किंवा परवा धुवेल. चलो यार कोण देख. जेव्हा पण मी बाहेर जाते ना तेव्हाच हा टपटप पाऊस पडतो. आणि हा आहे तो कॅफे जे डोंबिवलीमध्येच आहे. एकदम खरखर ना बाईक पगलूसाठी बनलंय. आणि असं का नाहीच आहे, मतलब एकदम हटके कन्सेप्ट आहे ना. ही व्लॉग आता मी इथे सेंड करत आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. खूप बकबक केली आहे मला पण माहिती आहे ते. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मेक श्योर यू लाईक शेअर सबस्क्राईब टू आवर चॅनल. सो दॅट्स इट, बाय. आणि हाँ, मैं प्रॉमिस करते आता मैं एवरी वीक कुछ ना कुछ तो डालते ही जाऊंगी. BTS तो BTS, ट्रैवल व्लॉग तो ट्रैवल व्लॉग. ओके.